तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे अनंत चतुर्दशीचा दिवस आणि आज मी जाणार आहे गिरगाव चौपाटीला गणपतीचं विसर्जन बघण्यासाठी. खूप दिवसानंतर व्हिडिओ अपलोड करतोय, मला सुद्धा माहिती आहे, पण आज जे काही व्हिडिओ होणार ते एकदम रॉ व्हिडिओ तयार करणार आहे. ह्याच्यामध्ये कुठलंही म्युझिक मी ॲड करणार नाही आहे. आणि आज ज्या गणपतीच्या आपल्याला मूर्त्या बघायच्या आहेत त्या मुंबईतल्या सगळ्यात उंच उंच मूर्त्या असतात. तर तुम्ही हे शेवटपर्यंत व्हिडिओ माझ्याबरोबर बघत राहा, तुम्हाला पण कळेल की मुंबईत किती चांगल्या मूर्त्या आहेत आणि विसर्जन कुठल्या पद्धतीने केलं जातं. तर गिरगाव चौपाटीपर्यंत जेवढं सगळं काही होणार आहे तेवढं सगळं मी कॅप्चर करणार आहे. तर शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीवर शेअर सुद्धा. आता वाजलेत संध्याकाळचे ऑलमोस्ट 6 आणि आता तयारी करून मला डोंबिवलीतून गाडी पकडायची आहे आणि मी त्याच्यानंतर जाणार गिरगाव चौपाटीला. सो मला पोहोचेपर्यंत 9-9:30 तरी होणार आहे. तर सगळ्यात पहिले लालबागच्या राजाचं दर्शन होईल, कारण 9-9:30 वाजता जर का मी तिकडे पोहोचणार असेल तर लालबागचा राजा आपल्याला भायखळ्याच्याच आसपास कुठेतरी दिसणार आहे आणि त्याचं दर्शन आपण सगळेच जण करणार. आम्ही तर फिरतोय चिंचपोकळी आणि भायखळ्यांच्या गल्लीमध्ये. आत्ताच मस्तपैकी राजाचं दर्शन झालंय आणि आता चाललोय आम्ही मस्त कुठे जातो पण गिरगाव चौपाटी. आणि गिरगाव चौपाटीला जाताना जेवढे काही गणपती दिसतील ना ते सगळे तुम्हाला दाखवणार. बघूयात कसं कसं. खूप गर्दी होती लालबागच्या राजाचं दर्शन आम्ही जेव्हा घेतलं तेव्हा. चेंगराचेंगरी चालू होती आणि आता तिकडून बाहेर पडलो. आता बाहेर पडल्यानंतर चाललो आहे. काही काही ना छोटेसे असे शॉर्ट्स बनवले, तर ते शॉर्ट्स पण मी व्हिडिओमध्ये टाकतो. ते पण तुम्ही बघा किती चेंगराचेंगरी होती. लालबागच्या राजाचे विजय असो. चालत चालतच निघालो होतो. मध्ये एका गणपतीचं मस्त एक ढोलपथक पण होतं. ढोलपथकामध्ये नाचलो आणि आता नाचल्यानंतर मराठा मंदिरच्या जवळ आलो. ह्या रोडला तर जास्ती गणपती वगैरे दिसत नाहीये, पण पुढे जाऊन मात्र आहेत. आता इकडून तर सगळे लाईनचे गणपती सुरू झाले. एक कुठला तरी मोठा गणपती आहे इकडे.
चला घाटकोपरचे राजा, चला पुढे सरका. आता गिरणगाव इकडे कसं सगळे गणपतीचं विसर्जन चालू आहे, तर इकडे पाणी वाटपाची पण सेवा आहे. स्वागत करीत आहे. सालाबादप्रमाणे यंदा पुढे मुंबई प्रदेश महामंत्री उमेश कोलका ज्या स्पॉटला उभं आहे तिकडे एवढी भयानक गर्दी आहे आणि खूप गणपतीचा आजूबाजूला इथे मस्त. पद्धत आहे का? आपल्याला सूचना दिल्या जातात, आपण सूचनेचे पालन करायचं आहे. आपले सहकार्य हे फार बोलायचं आहे. ज्या मंडळाचे विसर्जन झाले आपल्या वाहनामध्ये असलेली गणेश मूर्ती जर का लहान असेल तर कृपया करून
आपली गाडी पार्किंग मध्ये पार्क हो ना. करा. मध्यभागी किंवा पार्किंगच्या बाहेर रस्त्याच्या मध्यभागी किंवा पार्किंगच्या बाहेर पार्क करणार नाही. अन्यथा त्या वाहनावरती कायदेशीर कारवाई करण्याची पुढे जागा द्या. पुढे जागा द्या. जे नवीन गणेश मूर्ती आतमध्ये येत आहेत चौपाटी परिसरामध्ये त्यांना कृपया करून पुढे यायला जागा द्या. कोणीही आपले वाहन मध्यभागी किंवा पार्किंगच्या बाहेर थांबवणार नाही. त्या गणेश मूर्तींची आरती झाली जाते. आत्ता वाजलेत सकाळचं 8:30 आणि आत्ता जस्ट घरी येऊन मी फ्रेश झालो आणि फ्रेश होऊन आता व्हिडिओचं एंडिंग मला इकडे करायचं आहे. रात्री माझ्या मोबाईलची बॅटरी लो झाल्यामुळे मला पुढचे काही अजून व्हिडिओ काढता नाही आले, पण जेवढे सगळे मी व्हिडिओ काढले ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसलेच असतील. सो तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटलं हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईकसुद्धा करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा